नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आंतरपीक कांदा आणि नवीन लागवड केलेला ऊस. तर आपण या ठिकाणी बियासाठीचा जो कांदा आहे तो लावला होता आणि तो कांदा लावल्याच्यानंतर आपण ते 4.5 फुटाच्या सरीवर लावला आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्येच ऊस लावला आहे. जेव्हा जेव्हा कांदा हा त्याला छोट्या छोट्या गुंड्या यायला लागल्या, म्हणजे 1 ते सव्वा दीड महिन्याचा झाला होता, तेव्हा आपण त्याच्यामध्ये ऊसाची लागवड केलेली आहे. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये ऊसाची लागवड करू शकतो. जेणेकरून आता थोड्याच दिवसात म्हणजे एका महिन्याच्या आत याची हार्वेस्टिंग म्हणजे पूर्ण या कांद्याची फुलं तोडल्या जाईल आणि त्याच्यानंतर आपला जो ऊस आहे हा चांगल्या पद्धतीने मोठा होईल. म्हणजे याला सूर्यप्रकाशही भेटतो. जेव्हा कांदा या शेतामध्ये आपण ऊस लावतो तेव्हा सूर्यप्रकाशही चांगल्या पद्धतीने भेटतो आणि कांदाही आपलं पूर्ण पीक निघून जातं. म्हणजे आपण जर शेती कमी असेल, ज्या शेतकऱ्यांकडे शेती कमी आहे किंवा जास्तही आहे पण आपल्याला मल्टिपल क्रॉपिंग करायचं आहे, तर त्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेती केली पाहिजे. म्हणजे आंतरपीक घेतलं पाहिजे 2 किंवा 3 तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला शक्य होईल तसं. तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ऊस आणि कांदा घेतला आहे. तर या ठिकाणी बघा तुम्ही आपल्या याची कांद्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे, बघू शकता तुम्ही. आणि ऊसही एकदम चांगल्या पद्धतीने झाला आहे. म्हणजे आपल्या इथं सरळ सरळ 2 महिने वाचले आणि पाणी आणि जे फर्टिगेशन करतो म्हणजे जे खतं देतो ते पण दोघंही पिकाला लागू होतात. तर अशा पद्धतीने जर शेती केली तर शेती 100% ही परवडेबल होईल. बाकी अधिक काय माहिती लागली असेल तर खाली नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता, माहिती विचारू शकता फर्टिगेशन संदर्भातही आणि फवारणी संदर्भातही. धन्यवाद.